नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय गणित यामधील गुणाकारामधील आपण लॅटिस पद्धतीचे गणित चालू होते आणि त्याच्यामधील पेज नंबर 31 वरील स्वाध्याय सुरू आहे। तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, गुणाकार करा म्हणून दिलेला आहे, पण गुणाकार हा साध्या पद्धतीने नाही तर लॅटिस पद्धतीने करायचे आहेत। मग पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 6 गणित दिलेले आहेत, तर ते आपण सोडवून घेऊयात। तर त्याच्यात मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते हे गुणाकार कसे करायचे। त्याच्यासाठी आपण 2 कलर वापरूयात पेनचे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या ह्याचे प्रश्न आहे आणि गुणाकार करून कुठल्या ह्याची बेरीज करायची। जास्त बहुतेक मुलांना या संख्यांची फोड करायची समजत नाही आणि बेरीज कुठल्या ह्यांची करायची ते समजत नाही, कुठल्या संख्यांची। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला 2 कलरमध्ये लिहून दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला पण सोपे जाईल। तर त्याच्यामधील पहिला प्रश्न काय आहे, 819 गुणिले 12। तर याच्यामध्ये काय करायचं, तर सुरुवातीला इथं पहिला जो कप्पा असतो का त्याच्यामध्ये आपण गुणाकाराचं चिन्ह टाकून द्यायचं। नंतर काय करायचं, 819 ही संख्या आहे का नाही, ह्याच्यातले 3 अंक आहेत, तर सुरुवातीला हे 3 अंक लिहून घेऊयात। काय आहे ह्याच्यामध्ये, 8, 1 आणि 9 हे अंक लिहिल्यानंतर आता म्हणजे आपण ह्याचं विस्तारित रूप लिहित असतो। जर विस्तारित रूप कोणाला समजत नसेल तर असे पहिले अंक लिहायचे आणि 8च्या पुढे किती अंक आहेत, 1 2, तर इथं 8च्या पुढे 2 शून्य द्यायचे। त्याच्यानंतर 1च्या पुढे किती अंक आहे, एकच अंक आहे, त्याच्यामुळे 1च्या पुढे एकच शून्य द्यायचे। नंतर 9च्या पुढे अंक आहे का नाही, त्याच्यामुळे 9ला 9 तसंच ठेवायचं। त्याच्यानंतर त्याला गुणायचं आहे कशानं, 12नं। तर 12ची फोड कशी होईल, मग या संख्येप्रमाणेच 12ची पण करायची। तर 12मध्ये पहिल्यांदा 1, त्याच्या खाली 2, 1च्या पुढे किती अंक आहेत, 1 अंक आहे, त्याच्यामुळे 1च्या पुढे 1 शून्य द्यायचा आणि 2च्या पुढे अंक नाही, त्याच्यामुळे 2च्या पुढे 2ला तसंच ठेवायचं। मग आता याच्यामध्ये काय करायचं असतं, नंतर ह्या संख्येने 10नं ह्या 800ला गुणायचं, त्याचं उत्तर इथं लिहायचं 800च्या खाली। नंतर ह्या 10नं असं करून ह्या तिन्ही पण संख्याला गुणायचं, नंतर 2नं पण ह्या तिन्ही संख्याला गुणायचं। तर 10नं 800ला गुणलं, एकदम सोपं याचा गुणाकार सांगते। 10 गुणिले 800 कसं करायचं, एवढी मोठी संख्या आल्यानंतर मुलांना हे गणित सोडवायची भीती वाटायला लागते। तर ह्याच्यामध्ये एकदम सोपी पद्धत कशी असते, जर शून्य असतील तर गुणाकारामध्ये, तर ह्या 2 संख्या कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे त्या दोन्ही संख्येमधील शून्य मोजून घ्यायचे। म्हणजे इथं किती शून्य आहेत, 1 2 आणि ही 1 3, म्हणजे 10ने 800ला गुणायचं, ह्याच्यामध्ये किती शून्य आहेत, 1 2 3, मग हे 3 शून्य लिहिले। आता उरले काय, 8 आणि 1, मग 8 आणि 1चा गुणाकार किती येतो, 8 1 8। अशा पद्धतीने 800 गुणिले 10 एकदम सोपी पद्धत आहे, 8000। त्याच्यानंतर 10 गुणिले 10, 10 10 100 असं तर माहिती आहे आपल्याला। जर येत नसेल तर हे दोन्हीतले शून्य मोजायचे, 1 2 2 शून्य। मग त्याच्यानंतर उरले काय, ही 1 उरला आणि ही 1, मग 1 गुणिले 1 किती येतं, 1 येतं। त्याच्यानंतर 10 गुणिले 9 करायचं, 10 या 9 90, किंवा मग 1 शून्य आहे, 1 शून्य द्यायचा आणि उरले 9 आणि 1 9 1 9। त्याच्यानंतर 2 गुणिले 800 करायचं, तर आपण असं 1600 सांगू शकतो, पण जर एवढं फास्ट मुलांना समजत नाही तर काय करायचं, मग इथं शून्य नाही, ह्याच्यामध्ये फक्त शून्य आहे, म्हणजे 2नं 800ला गुणायचं। तर किती शून्य आहेत, 1 2, हे 2 शून्य लिहायचे। मग हे शून्य एकदा लिहिले का बाकीचे उरलेल्या ज्या संख्येत त्यांचा गुणाकार करायचा। काय उरलं मग इथं 8 आणि इथं 2, 8 2 16, म्हणजे 1600। नंतर 2ने 10ला गुणायचं, 10 2 20, किंवा 2 गुणिले 10 92 20। त्याच्यानंतर 2ने 9ला गुणायचं, 92 18। मग अशा पद्धतीने ह्या ज्या संख्या आलेल्या असतात 6 आपण गुणाकार करून त्यांची नंतर बेरीज करायची, म्हणजे काय येईल, 8000 अधिक, नंतर मोठ्या घेऊ संख्या अगोदर, म्हणजे बेरीज करायला सोपी जाईल, किंवा आहे ह्या पद्धतीनं पण घेतलं तरी तसं पण बेरीज येते, अधिक 90 अधिक 1600 अधिक 20 अधिक 18। यांची मांडणी फक्त नीट व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणजे गणित चुकत नाही। तर ह्याच्यामध्ये एकक स्थानला सर्वकड शून्य आहे, उरले 8, 8ला 8, त्याच्यानंतर 9, 9 आणि 2 11, आणि प्लस हे 1, 11 आणि 1 12, 12ला 2, हातच्याले 1, 1 आणि 6 7, आणि वरचे हातचे 1 8, त्याच्यानंतर 8 अधिक 1 9, हे उत्तर काय आलं आपलं, 819 गुणिले 12चं उत्तर आलं 9828। तर पहिल्या गणिताला थोडा वेळ घेतला समजावून सांगण्यासाठी, नंतर आपण पुढच्या फास्टमध्ये सोडून घेऊया। तर दुसरं काय आहे, 545 गुणिले 38, मग अशी वरच्या गणिताप्रमाणेच इथं पण
पहिल्या ह्याच्यामध्ये गुणाकार चिन्ह टाकायचं, नंतर सुरुवातीला 5 आहे, ह्या तिन्ही संख्या एक प्रत्येक कप्प्यात टाकून घ्यायच्यात. 5 4 5. त्याच्यानंतर 5च्या पुढे किती अंक आहेत? 1 2. तर मग इथं 2 शून्य द्यायचे. नंतर 4च्या पुढे एक अंक आहे म्हणून 1 शून्य द्यायचा. 5च्या पुढे अंक नाही, 5ला 5 तसंच ठेवायचं. नंतर 3 आणि 8, 3ला 3, हे 8ला 8 खाली लिहायचं. 3च्या पुढे एक अंक म्हणून 1 शून्य. त्याच्यानंतर 8च्या पुढे अंक नाही त्याच्यामुळे शून्य द्यायचा नाही. तर यांचे आपण गुणाकार करून घेऊया. तर याच्यामध्ये ह्या दोन्ही 30 गुणिले 500 करायचं. तर या दोन्ही संख्यामध्ये किती शून्य आहेत? 1 2 3. मग काय करणार आपण? 1 2 3 शून्य द्यायचे. 5 गुणिले 3 किती येते? 5 त्रिक 15. म्हणजे उत्तर काय येईल? 15,000. नंतर 30ने ह्या 40ला गुणायचं. ह्या दोन्हीमध्ये शून्य 1 2 2 शून्य आहेत. नंतर 4 त्रिक 12. त्याच्यानंतर 30 गुणिले 5 करायचं. ह्या दोन्हीमध्ये 1 शून्य आहे, 1 शून्य द्यायचं अगोदर. 3 गुणिले 5 किती येणार? 15. त्याच्यानंतर आता 8ने ह्या 500ला गुणायचं. ह्या दोन्हीमध्ये इथं शून्य नाही, इथं 2 शून्य आहेत म्हणून ही 2 शून्यला 2 शून्य 5 8 40. त्याच्यानंतर 8नं 40ला गुणायचं. 1 शून्य. नंतर 8नं म्हणजे 8 गुणिले शून्य केला तर कुठल्याही संख्येला शून्यनं गुणलं का उत्तर शून्य येतं म्हणून 8 शून्य शून्य 8 चौक 32. 8 पंचे 40. मग यांची बेरीज करायची. हे आलेल्या ज्या निळ्या पेन आपण लिहिल्या त्या गुणाकार करून आलेल्या संख्या त्यांची बेरीज करायची असते. तर यांची काय येणार मग? 15,000 अधिक 1200 अधिक 150 अधिक 4000 अधिक 320 अधिक 40. काही विद्यार्थी हे 40 इकडून लिहायला सुरू करतात, डावीकडून उजवीकडे. संख्या कधी पण उजवीकडून डावीकडे लिहिता यायच्या, त्याच्यामुळे बेरीज चुकणार नाही. तर एक शून्य आहे, शून्य एकक स्थानी सगळीकडे शून्य आहे त्याच्यामुळे शून्य. नंतर 5 अधिक 2 7. 7 आणि 4 11. हातच्याले 1. नंतर 2 अधिक 1 3 आणि हे 3 आणि 3 6 आणि हे वरचे हातचे 1 7. त्याच्यानंतर 5 आणि 1 6. 6 आणि 4 10. हातच्याले 1 1 आणि वरचा हातचा 1 2. म्हणजेच उत्तर किती आलं? 20,710. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 953 गुणिले 38. तर ह्याच्यामध्ये पण पहिल्या चौकटीत गुणिलेचं चिन्ह, त्याच्यानंतर 9 5 3 म्हणजे 9 5 3 ह्याच्यातले सुरुवातीचे अंक घेतले. नंतर 3 आणि 8. 9च्या पुढे 2 अंक म्हणून 2 शून्य. 5च्या पुढे 1 अंक म्हणून 1 शून्य. 3च्या पुढे अंक नाही म्हणून 3ला 3 तसंच ठेवायचं. 3च्या पुढे 1 अंक आहे म्हणून 1 शून्य. 8च्या पुढे काहीच नाही त्याच्यामुळे 8ला 8 तसंच ठेवायचं. आता 30 गुणिले 900. तर या दोन्हीमध्ये 1 2 3 3 शून्य म्हणून 1 2 3 शून्य द्यायचे. नंतर 9 त्रिक 27. 30 गुणिले 50. ह्या दोन्हीमध्ये हे 1 आणि हे 1 हे 2 शून्य द्यायचे. सॉरी निळा पेन वापरायचा होता. 1 आणि 2 2 शून्य द्यायचे. 5 त्रिक हे तर पण निळ्या पेननं लिहायचं होतं, मी गिरवते तरी एकदा. 2 शून्यला 2 शून्य. 5 त्रिक 15. नंतर 30 गुणिले 3. 30 त्रिक 90 किंवा असं येत नसेल पाडा तर हे शून्यला शून्य. 3 त्रिक 9 90. 8नं आता 900ला गुणायचं. तर हे 2 शून्य द्यायचे अगोदर. नंतर 8 9 72. नंतर 8नं 50ला गुणायचं. 1 शून्य आहे, 1 शून्य द्यायचं. 8 पंचे 40. 8 त्रिक 24. तर ह्याच्यानंतर आता गुणाकाराचे शून्य असतील तर मी त्याचे नियम सांगितले, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस पुढच्या गणितामध्ये सांगत नाही. मग आता ह्यांची ह्या 6 संख्यांची बेरीज करायची. काय येणार? 27,000 अधिक 1500 अधिक 90 अधिक 7,200 अधिक 400 अधिक 24. तर ह्याच्यामध्ये 4 एक ठिकाणी आहे त्याच्यामुळे हे 4ला 4 9 9 आणि 2 11. हातच्याले 1. 5 अधिक 2 7. 7 आणि 4 11 आणि प्लस हातचा वरचा 1 12. त्याच्यानंतर 7 अधिक 1 8. 8 अधिक 7 15. 15 अधिक 1 16. त्याच्यानंतर 2 अधिक 1 3. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय येईल आपलं? 36,214. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4था 610 गुणिले 45. तर ह्याच्यामध्ये गुणाकार 6 1 0 4 आणि 5. 6च्या पुढे 2 शून्य म्हणून 2 शून्य. 2 अंक आहेत म्हणून 1च्या पुढे 1 अंक म्हणून 1 शून्य.
शून्यला शून्य, 4च्या पुढे एक अंक आहे, 1 शून्य, 5ला नाही शून्य. त्याच्यानंतर आता 40 गुणिले 600 याच्यामध्ये काय करायचं, 40 गुणिले 600 किती शून्य आहेत, 1 2 3, तर त्याच्यामध्ये 1 2 3 3 शून्य द्यायचे. मग किती उरले, काय 6 आणि 4 उरले, मग 6 चौक 24. त्याच्यानंतर 40 गुणिले 10, 1 2 शून्य मोजायचे, 2 शून्य लिहायचे, 4 1 4. 40 गुणिले 0, 40 गुणिले 0 म्हणजेच कुठल्याही संख्या, कितीही संख्या मोठी असू द्या, त्याला जर शून्याने गुणलं तर उत्तर 0 येतं. 5 गुणिले 600, हे 2 शून्यला 2 शून्य, 5 1 30. 5 आणि 5 गुणिले 10 म्हणजे 50. 5 0 0. मग आता ह्या 6 यांची आपण बेरीज करत होतो, पण इथं हे 2 संख्या शून्य आल्यामुळे ह्या गणितामध्ये 4 संख्यांची बेरीज करावी लागेल. म्हणजेच 24,000 अधिक 400 अधिक 3,000 अधिक 50. तर शून्यला हे 0 0 आणि 5 5, 4 आणि 0 4, 4 आणि 3 7 आणि हे 2 अशी 2. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं, 610 गुणिले 45 बरोबर 27,450. त्याच्यानंतरचं पुढचं गणित आहे आपलं 407 गुणिले 55. तर ह्याच्यामध्ये पण पहिल्यांदा गुणाकाराचं चिन्ह 4, हे 0 आणि इथं 7. उरले काय 55. 55मध्ये हे 5 हे 5. 4च्या पुढं 2 अंक म्हणून 2 शून्य, शून्याच्या पुढे 1 शून्य दिला काय आणि नाही दिला पण शून्याला शून्य ठेवलं तरी चालतंय. 7ला 7, 7च्या पुढं अंक नाही, 5च्या पुढं 1 अंक आहे म्हणून हे 1 शून्य. आणि त्याच्यानंतर आता 50 गुणिले 400 किती, 1 2 3 3 शून्य आहेत, त्याच्यामुळं आपण इथं 1 2 3 शून्य देणार आणि 5 चौक 20. तर ह्याच्यामध्ये जास्त मुलांचे गोंधळ कुठं होतो की इथं 3 शून्य आहेत, इथं 4 शून्य कसं आले, मग हे समजून घेत नाहीत. हे 5 चौक 20 आले, त्याच्यामुळे इथं 4 शून्य आलेत. मग त्याच्यानंतर 50 गुणिले 0 0, 50 गुणिले 7, तर हे 1 शून्य इथं लिहायचा, उरलेलं 7 आणि 5 यांचा गुणाकार 7 5 35 म्हणजे 350. त्याच्यानंतर 5 5 गुणिले 400, तर हे 2 शून्यला 2 शून्य, 5 चौक 20 म्हणजे 2000. त्याच्यानंतर 5 गुणिले 0 0, 5नं 7ला गुणलं, 5 7 35. आता ह्या गणितामध्ये पण ह्या गणिताप्रमाणेच 2 ठिकाणी शून्य आले, त्याच्यामुळे हे शून्य सोडून आपण बाकीच्या 4 संख्यांची बेरीज करू. तर काय येणार, 20,000 अधिक 350 अधिक 2000 अधिक 35. तर 0 आणि 5 5, 5 आणि 3 8, 3 आणि 0 3, 0 आणि 2 2 आणि हे 2 अशी 2 म्हणजे 407 गुणिले 55चं आपलं उत्तर आलं 22,385. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 781 गुणिले 90. त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुणाकाराचं चिन्ह 781 7 8 1 9 0. 9च्या पुढं 1 अंक म्हणून 1 शून्य, 7च्या पुढं 2 अंक म्हणून 2 शून्य, 8च्या पुढं 1 अंक म्हणून 1 शून्य, 1च्या पुढं अंक नाही, 1ला 1. मग त्याच्यानंतर आता 90 गुणिले 700. 90 गुणिले 700 काय येणार, 1 2 3 1 2 3 शून्य, उरले 9 आणि 7, 9 7 63. तर 90 गुणिले 80, 1 आणि 2 हे 2 शून्य, 9 8 72. त्याच्यानंतर 90 गुणिले 1, 90 गुणिले 1 90 1 90. त्याच्यानंतर आता 0ने 700ला गुणलं 0, 0ने 80ला गुणलं 0. त्याच्यानंतर 0ने 1ला गुणलं, उत्तर काय येणार, 0च. आता मग ह्याच्यामध्ये पण किती संख्यांची बेरीज करावी लागेल, तर यावरच्या 3 ह्याच्यामध्ये, मग त्याच्यामुळे काय येणार आता 63,000 अधिक 7,200 अधिक 90. त्याच्यामुळे 0 अधिक 0 0, 0 अधिक 9 9, 0 आणि 2 2, 3 आणि 7 10, हातचे आले 1, 6 आणि 1 7. म्हणजे याचं उत्तर काय आलं 70,290. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सोडून झालेला आहे. तर दुसरा प्रश्न आहे, एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत 175 रुपये आहे. तो घेण्यासाठी वर्गातील 31 मुलांनी वर्ग शिक्षकांकडे रक्कम दिली, तर वर्ग शिक्षकांकडे एकूण किती रक्कम जमा झाली.
तर याच्यासाठी काय करावे लागेल, मग ह्याच्यामध्ये पण एका ह्याची शब्दकोशाची किंमत सवलतीची किती 175 असे 31. मग काय ह्याचं काय करावं लागेल, 175 गुणिले 31 करावे लागेल म्हणजे आपलं उत्तर येईल. मग काय करावं लागेल, 175 गुणिले 31. मग 175 गुणिले 31 हे पण आपल्याला लॅटिस पद्धतीनेच गुणाकार करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये पण मगाच्यासारखं येणार आहे 1, 7, 5 आणि 3 आणि 1. 1च्या पुढं 2 अंक म्हणून 2 शून्य, 7च्या पुढं 1 अंक 1 शून्य, 3च्या पुढे 1 अंक 1 शून्य, त्याच्यानंतर 1ला 1. मग 30 गुणिले 100 किती येणार, 1, 2, 3. 1, 2, 3 शून्य, 3, 1, 3. त्याच्यानंतर 30 गुणिले 70 1, 2, 1, 2 शून्य, 7 त्रिक 21. त्याच्यानंतर 30 गुणिले 5 हे 1 शून्य, 5 त्रिक 15. नंतर 1 गुणिले 100. बहुत जास्त मुलांना काय होतं, 1 जर 7ला गुणायचं म्हणलं का 1चा 7पर्यंत पाडा म्हणा तर 1 येतं की 7 येतं हे जास्त जणांना कळत नाही. तर त्याच्यामध्ये 1 असेल तर आहे हे इकडून खालून वर संख्या गुणाकार करण्यापेक्षा 100 1 100 असं करायचं म्हणजे सोपं जातं. 70 1 70 असं करायचं. तर 100 गुणिले 1 100, 70 1 70, 5 1 5. मग ह्यांचे काय करायचे आपण आता बेरीज करायची. काय येईल बेरीज, 3000 अधिक 2100 अधिक 150 अधिक 100 अधिक 70 अधिक 5. तर यांची बेरीज काय येईल, 0 0 5 5 5 आणि 7 12 हातच्याले 1 1 अधिक 3 1 म्हणजे 3 आणि हे वरच्या हातचा 1 4 3 आणि 2 5 5425. मग शाब्दिक गणित असेल तर सवय पाहिजे की आपल्याला त्याचं उत्तर पण शाब्दिक ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. त्यांनी विचारले काय तर वर्ग शिक्षकांकडे एकूण किती रक्कम जमा झाली. तर इथं एक शेवट लिहायचं. तर वर्ग शिक्षकांकडे 5425 रुपये का पैसे ते लिहायचं. रुपये किती इथं रुपये दिले मग रुपये लिहायचं. पैसे कुठल्या गणितामध्ये पैसे दिले असतील तर ते पैसे लिहायचे. पैसे जमा झाले. त्याच्या पुढचा प्रश्न आहे तिसरा. त्याच्यामध्ये दिलं एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत. प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत. तर त्या टेम्पोमध्ये एकूण किती आंबे आहेत. तर असं मुलांना सवय असते की हे 205 गुणिले 48 डायरेक्ट सांगा, पण कुठं गुणाकार करायचा आणि कुठं बेरीज करायची हे बहुतेक विद्यार्थ्यांना समजत नाही. तर ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं की एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत. 205 पेट्यामध्ये प्रत्येकमध्ये 48 48 म्हटलं तर अशा 205 पेट्यांमधले काढायचे. मग जर असं ह्याच्यामध्ये बेरीज येईल की गुणाकार की भागाकार हे समजायला पाहिजे. तर अशा 205 पेट्यामध्ये प्रत्येकी असा शब्द आला आणि 48 असे प्रत्येकी शब्द दिला का त्याच्यामध्ये बहुधा गुणाकाराचा असतो. त्याच्यामध्ये इथं पण काय करावं लागेल, 205 गुणिले 48. तर 205 गुणिले 48 ह्याच्यामध्ये पण काय करणार आपण 2 0 5 त्याच्यानंतर 4 आणि 8. मग 2च्या पुढं 2 अंक म्हणून 2 शून्य आणि 1 शून्यच्या पुढे 1 अंक 1 शून्य लिहिलं काय 2 शून्य एकच येणार आहे. मग नंतर 48 मध्ये 4च्या पुढे 1 अंक 1 शून्य त्याच्यात 8ला 8. मग त्याच्यानंतर काय 40 गुणिले 200 यांचा गुणाकार काय येईल, हे 3 शून्य आहेत, हे 2 आणि हे 1 2 3 उरले 4 आणि 2 4 2 8. नंतर 40 गुणिले 0 0 40 गुणिले 5 1 शून्य 4 पंचे 20. त्याच्यानंतर 8 गुणिले 200 म्हणजेच हे 2 शून्य 8 2 16. त्याच्यानंतर 8 गुणिले 0 0 8 पंचे 40. आता इथं पण किती 6 संख्या आहेत आणि ह्याच्यामधल्या इथं 2 शून्य असल्यामुळे आपण उरलेल्या 4 संख्यांची बेरीज करूयात. काय येणार इथं 8000 अधिक 200 अधिक 1600 अधिक 40. तर ह्याच्यामध्ये 0ला 0 4ला 4 6 आणि 2 8 8 आणि 1 9 म्हणजे 9840. पण हे काय विचारलेलं आहे इथं, तर त्या टेम्पोमध्ये एकूण किती आंबे आहेत. तर मग इथं शेवटी ओळी लिहायला विसरायची नाही. त्या
टेम्पोमध्ये 9840 आंबे आहेत. अशा प्रकारे आपला हा पेज नंबर 31 वरील स्वाध्याय संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि सांगण्याची पद्धती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मुलांना सबस्क्राईब करा म्हणल्यावर वाटतंय काहीतरी हे सांगताय तो काहीतरी हे असेल पैसे जातील, तर तसं काय नाही, एकदम फ्रीमध्ये असतं. तर तुम्ही आवडलं तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.